आरटीओची तयारी करताय आणि अशी मुलं आहे का जे जॉबला आहे त्यांना 3 ते 4 तास किंवा 2-3 तासच अभ्यासाला मिळतात. त्यांच्यासाठी प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी पुढच्या 60 दिवसांची काय असली पाहिजे आणि ते एकदम प्रॅक्टिकल बेसिस असली पाहिजे बरं का, जे अचिव्हेबल आहे, जे टार्गेट तुम्ही म्हणजे पूर्ण कशी पास होईल याच्याबद्दलचं जे पण प्रॅक्टिकल गोष्टी त्या मी आजच्या लेक्चरमध्ये सांगाल. मी अमोल महाले माझ्या मागच्या 4-5 वर्षामध्ये 16-17 प्रिलिम्स मी क्रॅक केलेले आहे. ह्यावर्षी पण माझी गट ब ची पण प्रिलिम्स क्रॅक होती. गट क ची पण आता होणार आहे. मागची पण माझी गट क ची प्रिलिम क्रॅक होते. यावर्षी गट ब ला माझा 60 मार्क्स स्कोर होता पूर्व परीक्षेला. मग मला आणि मागच्या 5-6 वर्षापासून शिकवतो पण मुलांना. कमी अभ्यासामध्ये मी एवढा मार्क्स पाडलेले. जी पण स्ट्रॅटेजी सांगेल, जी मला माहिती, मला जे कळलंय माझ्या अभ्यासामधून किंवा शिकवण्यामधून, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. तर काल 2-3 मुलं इथं नाशिकमध्ये भेटायला आले होते. नाशिकमध्ये सेंटरला आपल्या स्वाध्याय अकॅडमीच्या सेंटरला. ते आर-टी-ओची तयारी करताय आणि ते जॉब करताय. त्यांना ज्या गोष्टी मी 1-1.5 तास समजून सांगितल्या, त्याच तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे, ज्या प्रॅक्टिकल बेसिस होत्या आणि त्यांना पण त्या कळल्या आणि त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. ओके. तर बघा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय आहे तुमच्या स्टडीमधला? सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो आहे, तो आता काय आहे? तुमच्याकडे टाईम कमी आहे. काय आहे? तुमच्याकडे टाईम खूप कमी आहे. टाईम जो आहे तो कमी आहे. त्याच्यामुळं काय? तुम्हाला कमी वेळेमध्ये ही परीक्षा क्रॅक करायची पूर्व परीक्षा. कारण ही परीक्षा 5-6 वर्षानंतर आलेली. ही खूप मोठी संधी आहे आर-टी-ओची जे मुलं प्रायव्हेटमध्ये जॉब करतात, त्यांच्यासाठी खरंच खूप मोठी संधी आहे. ओके. तर तुमच्यासाठी ज्या गोष्टी मी सांगाल, तर तुम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टार्गेट द अचिव्हेबल. काय करायचंय? टार्गेट टार्गेट अशा गोष्टींना करायचं आहे, की जे अचिव्हेबल आहे. जे अचिव्हेबल आहे. तुम्हाला पूर्ण पुस्तकं 7-7, 8-8 तास लेक्चर बघणं ह्या गोष्टी वर्क करणार नाही सध्या. तुम्हाला काय करायचंय का ह्या पूर्ण सिलेबसला ह्या 100 मार्क्सला मॉडिफाय करायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे कसं करायचंय आणि असे टार्गेट ठेवायचे की जे अचीव्ह होऊ शकतील पुढच्या 60 दिवसामध्ये. मग याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? हे सगळं जर अचीव्ह करायचं असेल तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे सब्जेक्ट जे आहे सब्जेक्ट जे आहे आता पूर्व परीक्षेला जे पण सब्जेक्ट आहे, त्यामध्ये कमी वेळेत जास्त आउटपुट देणारे सब्जेक्ट तुम्हाला आधी करावे लागतील. टू बी फ्रँक सांगतो. एकदम प्रॅक्टिकल गोष्टी, ठीक आहे. जे अचिव्हेबल आहे म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही कमी वेळेत वाचू शकता आणि त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स पडतील. तुम्ही रँडमली स्टडी करून प्रिलिम क्रॅक नाही करणार. त्याचं कारण असं आहे, तर तुमच्याबरोबर कॉम्पिटिशनला असे पण मुलं आहे, का ज्यांचं नॉन टेक्निकल खूप चांगलं झालेलं आहे. जे पहिल्यापासून मेकॅनिकल आहे आणि ते एम-पी-एस-सीचा अभ्यास करतात. ते पण तुमच्याबरोबर कॉम्पिटिशनला आहे. बरोबर? त्याच्यामुळं ते मुलं काय करतात, त्यांच्यामुळं कॉम्पिटिशन वाढून जातं. कारण पूर्वची परीक्षा किती एकाच 16 रेशो असतो. पूर्व परीक्षा जे पास होणारे. म्हणजे 16-85 जवळ-जवळ 7,500-8,000 मुलं पास होतील. मग त्याच्यामध्ये 8,000 मुलं एम-पी-एस-सीची तयारी करत नसतील का महाराष्ट्रामध्ये? करत असतील. त्याच्यामुळे ती कॉम्पिटिशन वाढते. तुम्हाला ती कॉम्पिटिशन जर बीट करायची असेल, तर तुम्हाला टार्गेट कसे ठेवावे लागतील, जे अचीव्ह करता येतील ते. मग पहिली महत्त्वाची गोष्ट मग हे सब्जेक्ट कोणते? तर तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट देणारा सब्जेक्ट कोणता आहे? पहिला मी सब्जेक्ट सांगेल. त्याचं नाव आहे पॉलिटी. काय? पॉलिटी. याला 15 प्रश्न विचारले जातात आणि बऱ्यापैकी जे मुलं पूर्व परीक्षा पास होतात, इन्क्लुडिंग मी, त्यांचे 13-14 प्रश्न आरामात बरोबर येतात. आणि हे 15 प्रश्न जे आहेत, ते काही लिमिटेड टॉपिक्स आहे, त्याच्यावर विचारले जातात. लिमिटेड टॉपिक्स आहे, त्याच्यावर दरवर्षी विचारले जातात. म्हणजे 10-12 प्रश्न वारंवार त्याच टॉपिकवर विचारले जातात. मी मागच्या व्हिडिओमध्ये एक टाकलं होतं, की तुम्हाला व्ही-एम-पी टॉपिक्स कसे काढायचे ते दिलेले आहे तुम्हाला आर-टी-ओचे. आज पण मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहे. मग पॉलिटीचे ते व्ही-एम-पी टॉपिक्स किंवा पॉलिटीचे ज्या टॉपिक्सवर क्वेश्चन येतात ते तुम्हाला वाचायचे. कुठून वाचायचे सगळ्यांना सोर्स माहिती आहे. तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता. सगळ्यात चांगलं पुस्तक आहे ते. पहिलं झालं पॉलिटी. दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे इकॉनॉमिक्स. याचे पण 10-15 टॉपिक्स असे, ज्याच्यावर तुम्ही जर फोकस केला आणि तेवढेच व्यवस्थित वाचले, तरी इथं तुमचे आता हा 15 प्रश्न याचे पण असतात. तरी तुमचे 11 ते 12 प्रश्न याच्यातून बरोबर येतील. कारण ईझी प्रश्न विचारले जातात इकॉनॉमिक्सला पण आणि पॉलिटीला पण. ही 30 मार्क्सची तयारी झाली. ठीक आहे. मी तुम्हाला काय सांगतोय, जे कमी वेळात अचीव्ह करायचे त्या गोष्टी सांगतोय. कसं करायचं ते पुढे सांगणार आहे. ठीक आहे. पॉलिटी झालं, इकॉनॉमिक्स झालं. तिसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे मॅथ आणि रिझनिंग. मॅथ आणि रिझनिंग. आता तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे त्याच्यामुळे तुमचं मॅथ आणि रिझनिंग बाकीच्यांच्या कंपॅरिझनमध्ये थोडंसं बेटर असतं. ठीक आहे. थोडंसं बेटर असतं. मग इथं तुम्हाला किती प्रश्न असतात? इथं 20 प्रश्न विचारले जातात. हे 20 प्रश्न
जर तुमचं मॅथ आणि रिझनिंगचे तुम्ही मागच्या 6-7 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांची जरी प्रॅक्टिस केली व्यवस्थित, त्या स्वाध्याय अकॅडमीच्या ॲपवर आपण सर्व टाकून ठेवलेले आहे. गट ब, गट क च्या फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे स्वाध्याय अकॅडमीची, तिथं करा. याच्यामध्ये तुम्ही जर 15 ते 16 प्रश्न आरामात बरोबर आणू शकता. 15 ते 16 प्रश्न. हे 50 मार्क्स जे आहे ना, हे कमी वेळेत तुम्ही अचीव्ह करू शकता. पुढचा जो सब्जेक्ट आहे त्याचं नाव आहे जिओग्राफी. जिओग्राफीचे पण असे काही टॉपिक्स आहेत. म्हणजे भारताचा किंवा महाराष्ट्राचा स्थान आणि विस्तार, भारताची नदी प्रणाली, महाराष्ट्राची नदी प्रणाली. ह्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी, खनिज संपत्ती असतील, ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात, लोकसंख्या टॉपिक असेल, हे टॉपिक्स तुम्हाला जिओग्राफीमध्ये करायचे. जिओग्राफी हा 10 मार्क्सला आहे. थोडासा मोठा सब्जेक्ट आहे. भारत आणि महाराष्ट्र करायचा आहे. त्याच्यापेक्षा मोठा जो आहे तो म्हणजे हिस्ट्री. पण याच्यात पण असे काही टॉपिक्स आहे का ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारले जातात. जसं काँग्रेसचे सेशन आहे पहिले 5. तुम्ही बघा मागच्या 5-6 वर्षामध्ये 3-4 क्वेश्चन त्या सेशनवरच विचारले गेले. काँग्रेसचं पहिलं सेशन कुठं झालं? कोण अध्यक्ष होते? त्याच्या जोड्या वगैरे त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. कामगार चळवळीवर प्रश्न विचारले जातात. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. मग हे जे 5 सब्जेक्ट सांगितले, आता हे 70 मार्क्सची तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली. 70 मार्क तुम्हाला टार्गेट करायचे. 2 विषय उरलेले, एक करंट अफेअर्स आणि दुसरा सायन्स. त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवू नका, कारण करंट अफेअर्सचा एरिया खूप मोठा आहे. करंट अफेअर्सचा एरिया खूप मोठा आहे. आपली स्वाध्यायाला एक सुपर करंट अफेअर्सची बॅच आहे. 15-16 तासात करंट अफेअर्स शिकवलेलं आहे. तेवढं जरी व्यवस्थित केलं, तुमच्याकडे वेळ कमी असेल, ती फास्ट बघून जरी घेतली, त्या नोट्स जरी तुम्ही लिहून काढल्या व्यवस्थित, तरी तुम्हाला करंटचा 6-7 मार्क्स येऊन जातात. आणि सायन्स पण लिमिटेड 3-4च टॉपिक महत्त्वाचे करायचे तुम्हाला. पण हे 70 जे मार्क्स आहे, याच्यातून या 70 मार्क्समधून तुम्ही आरामात 50 पर्यंत स्कोर आणू शकता. कारण त्याचं कारण असं आहे, पॉलिटीचे तुम्हाला 10-15 टॉपिक्सच वाचायचे. ओके. व्ही-एम-पी टॉपिक्स कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगून देतो एका मिनिटात. बघा आता हे 70 मार्क्सला तुम्हाला टार्गेट कसं करायचंय? आता हा पॉलिटीचा विषय, ठीक आहे. पॉलिटीचा विषयाला 2018ला जे प्रश्न आले, 2019ला जे प्रश्न आले, 20 असतील, 21, 22, 23, 24 आणि 25 जे पण कंटिन्यू असेल. 18 पासून का सांगतो? कारण इथून कंबाईन झाली. जर पहिला प्रश्न पॉलिटीला विचारला गेलेला आहे त्यावेळेला फंडामेंटल राईटवर प्रश्न विचारला किंवा मूलभूत हक्कावर प्रश्न, तो लिहायचा इथं. म्हणजे कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे. डी-पी-एस-पी किंवा मार्गदर्शक तत्वावर प्रश्न असेल ते लिहा डी-पी-एस-पी. ओके. तिसरा प्रश्न संविधान निर्मितीवर असेल तो लिहा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, 18ला कशावर प्रश्न आले, 19ला कशावर आले, 20ला कशावर आले, 21ला कशावर आले, 22ला कशावर आले आणि 23 असं 25 पर्यंत तुम्ही काढलं, तुम्हाला काय कळालं माहिती का? कोणत्या टॉपिकवर. आता बघा एखादा टॉपिक इथं रिपीट होतोय, तो इथं पण रिपीट होईल. इथं पण रिपीट होईल फंडामेंटल राईट. मग तुम्हाला कळेल का फंडामेंटल राईटवर दरवर्षी प्रश्न विचारले जात आहेत. ते प्रॅक्टिकली ते करणं गरजेचं आहे आपल्याला. त्याचा 1 मार्क्स आपल्याला आधी फिक्स करायचा आहे. संविधान निर्मितीवर दरवर्षी 1 ते 2 प्रश्न आहे. संविधान निर्मिती मला आधी करून घ्यायची. ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतं, त्या गोष्टी करा. तुमच्यासाठी सगळ्यात इम्पोर्टंट एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ही जी बॅच आहे, ही जी स्कोर बुस्टर बॅच आहे, याच्यामध्ये ही व्ही-एम-पी टॉपिक्सचे रिव्हिजन लेक्चर दिलेले सर्व. फक्त 30 ते 35 तासात ही बॅच कंप्लीट होणार आहे. म्हणजे ऑलरेडी आम्ही आता हिस्ट्री आणि पॉलिटीचे सर्व व्हिडिओ टाकले जवळपास, जे महत्त्वाचे टॉपिक आहेत. आणि जे मुलं भेटायला येत आहे नाशिकमध्ये सेंटरला, तुम्ही नाशिकमध्ये असाल तर नक्की या तुम्ही. स्वाध्याय अकॅडमीचं सेंटर आहे. अशोक स्तंभावर कॉल करा. कोणत्या नंबरवर कॉल करायचा आहे? 95 95 22 15 84. ठीक आहे. ह्या नंबरवर कॉल करा. कधीही भेटायला या. तुम्हाला पूर्ण गाईडन्स करू का कसं जायचंय तुम्हाला इथून पुढे. तर ह्या बॅचमध्ये 30 ते 35 तासामध्ये हे सर्व विषय पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी, सायन्स आणि हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स या सगळ्या याची रिव्हिजन 30 ते 35 तासामध्ये करून दिलेली. ज्या मुलांनी 5-6 दिवसापूर्वी बॅच घेतल्या त्यांची रिव्हिजन 2 विषयांची झाली आणि त्यांचे आता प्रश्न सुटायला लागले सर. काही मुलं असे होते, काल आता एक रोहित नावाचा मुलगा होता. त्यानं 2017ला प्रिलिम दिलेली होती. ठीक आहे. आर-टी-ओची आणि तो म्हणे 8 वर्षामध्ये मागच्या हातच लावलेला नाही पुस्तकांना. असं काहीतरी सांगा का पूर्व परीक्षा पास होईल. मी मेन्सचं टेक्निकलचं करून घेईल. त्याला ही बॅच सजेस्ट केली. त्याचा फोन आला तर सर 5च लेक्चर बघितले, त्याचे पी-वाय-क्यू सोडवायला घेतले, तर कळायला लागल्या गोष्टी आणि सुटायला लागल्या. तुमच्या व्हिडिओजमधून बऱ्यापैकी डेटा कव्हर होतोय. तर ह्या ज्या गोष्टी ह्या करा. ₹999 किंमत आहे. तुमच्या लायब्ररीच्या फी एवढी किंमत ठेवलेली आहे. तुम्ही एकदा क्वालिटी बघा. डेमो लेक्चर टाकलेले आहे मध्ये ते बघा. आणि आमची मेन्सची पण बॅच आहे. फक्त 80 तासामध्ये मेन्स कव्हर केलेले आहे. आम्ही हे कमी वेळेत का करतो? तर आमचं टार्गेट असतं की तुमचे मार्क्स वाढले पाहिजे. तुम्ही खूप जास्त सोर्सेस वाचले आणि तुम्हाला मार्क्स कमी आले त्याला अर्थ नाही. इथं रिव्हिजनची गरज राहते. तुम्ही एकच टॉपिक संविधान निर्मितीवर क्वेश्चन विचारला जातो ना, तुम्ही पूर्ण पॉलिटी नका वाचत बसू. ज्याच्यावर प्रश्न विचारला जातात ते वारंवार वाचा, ते रिव्हाइज करा. ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे पास होण्याची. मग तुम्हाला मी हे आधी सुरुवातीला हे सांगितलं होतं की टार्गेट द अचिव्हेबल. काय? टार्गेट द अचिव्हेबल गोष्टींवर तुम्ही फोकस करा, ज्या मी तुम्हाला सांगितल्या.
आणि ह्या बॅचमधून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचं पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही स्वाध्याय अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्कोर बुस्टर नावाची बॅच आहे, स्कोर बुस्टर बॅच. तिच्यामध्ये डेमो बघा प्रत्येक विषयाचे. इतका क्वालिटी मटेरियल दिलेलं आहे, इतका अभ्यास करतोय त्याच्यामागं, सर्व PYQचं ॲनालिसिस करून एक दिवस एक व्हिडिओसाठी घालवतोय आणि ती देतोय तुम्हाला. तुम्हाला फक्त त्याच्या शॉर्ट नोट्स काढायच्या, 5-5, 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहे फक्त. त्याच्या नोट्स काढा, पेपरला जा किंवा PYQ बघा. सगळे PYQ त्यातून कव्हर होता. भविष्यात येणाऱ्या गोष्टी पण त्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. ज्या टॉपिक घेतलाय ना एखादा काँग्रेस, तर काँग्रेस व्यवस्थित कव्हर केलंय. ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे तुम्ही टार्गेट ठेवताना जे 2-3 तास जरी अभ्यासाला भेटतोय ना, ते 2-3 तास कसे घालवायचे हे ठरवा. जे विषय मी तुम्हाला इथं सांगितले, ते 5 विषय सगळ्यात इम्पॉर्टंट जे विषय सांगितले, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, मॅथ आणि रिझनिंग. मॅथ आणि रिझनिंगची दररोज प्रॅक्टिस करा. जे आयोगाने प्रश्न विचारले त्याचेच करा. तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चांगला स्कोर म्हणजे तुम्ही 17-18 मार्क्स पण आणू शकता. ठीक आहे. जिओग्राफी, हिस्ट्री थोडी लेंदी आहे म्हणून हे 3 वरती ठेवले. ह्या 50 पैकी तुम्ही 38 ते 40 मार्क्स आणले ना, तुम्ही तिथंच पूर्व परीक्षा पास होऊन जाता. 38 ते 40 मार्क्स या 3च विषयांमध्ये पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि मॅथ आणि रिझनिंग. टार्गेट असंच करा. भले तुम्ही सायन्स आणि करंटला हात नका लावू. पण ह्या 2-3 विषयावर इतका फोकस करा का याच्यावर जर प्रश्न आला तुम्हाला चुकणार नाही. पण आरामात पुढच्या 60 दिवसामध्ये तुम्हाला मी ती 35 तासाचीच बॅच सांगितली. तुम्ही अनलिमिटेड व्ह्यू दिले, तुम्ही 10-15 वेळा रिवाइज करू शकता तो. इतका कॉन्फिडन्स बूस्ट होईल तुम्हाला. परीक्षेच्या आधी सुद्धा एखादा विषय तुम्हाला वाटला तर रिवाइज करू शकता. म्हणजे 15 दिवस बाकी आहे. 15 दिवसात तुम्ही 2-3 वेळा ती बॅच रिवाइज करू शकता, अशी ती बॅच आहे. एकदा डेमो व्हिडिओ बघा, तुम्हाला प्रचंड फायदा होईल त्या गोष्टीचा. प्रॅक्टिकल सांगतोय. आणि जर तुम्हाला ती बॅच घ्यायची नसेल, तर तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे का प्रश्न काढा तुम्ही का कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारला गेलाय, त्यानुसार तुम्ही ठरवा काय करायचंय तुम्हाला. त्याच्यातून तुमचे मार्क्स वाढायला खूप मदत होणार आहे. काय? खूप मदत होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जर आपली बॅच घ्यायची असेल, तर नंबर दिलेला आहे. ह्या नंबरवर कॉल करू शकता तुम्ही. ठीक आहे. 95-95-22-15-84 किंवा स्वाध्याय अकॅडमीचा ॲप आहे, डाउनलोड करा. ऑनलाईन रेकॉर्डेड पद्धतीची बॅच आहे. व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. पुढच्या 15-20 दिवसामध्ये सर्व व्हिडिओ आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू. कारण महत्त्वाचे व्हिडिओ द्यायचे, खूप रिसर्च करून देतोय. ओके. ठीक आहे. चला आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.